5च वर्ष तुम्ही नगरसेविका होता? 5 वर्ष मी 2007 ते 2009 मध्ये सरपंच होती या गावात. तेव्हा एक 40 घरकुलं मी आणले होते. त्याच्या आधी सरपंच चंद्रकांत भोईर होते. इथे बस स्टँड आहे का? आहे आहे. किती वाजता बस येते? संपूर्ण दिवस सुरूच असतात. कसे तुला इथे झाले? इथे मला काय किती बरीच वर्ष झाली. म्हणजे लग्नानंतर तू इकडेच राहिली? इकडेच राहिली. अजून कोण कोण आहे कुटुंबामध्ये? कोण कोण आहे कुटुंबामध्ये? ह्या 2 मुली आहेत माझ्या. आणि आप्पा हे माझ्यासाठी आहे ना, माझ्या वडिलांसारखे आहे. काय सुविधा आहेत तुम्हाला? आम्हाला सर्व दिलेलं आहे आप्पांनी. आमच्या काहीच मागण्या नाहीत. आम्हाला ब्लॉक पाहिजे होता, ब्लॉक पण आम्हाला. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होताना आपण पाहिले. खरं जर आपण पाहिलं तर सर्वच आमदार आम्ही विकास केला असा दावा करतात, परंतु आपण आपल्या चॅनलच्या वतीने घराघरात जाऊन लोकांना विचारतोय की तुमच्या आमदारांनी किती कामं केली आणि किती कामं नाही केलेली आहेत. आपण वसई विरार शहरामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोकांना विचारण्याचा प्रयत्न करतोय. 2 दिवसापूर्वी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण धोबी तलाव आदिवासी पाड्यामध्ये आलो होतो आणि काही आदिवासी बांधवांना जेव्हा आपण विचारलं की ते आमदार हितेंद्र ठाकूर यांना ओळखतात का, तर त्यांनी सांगितलं नाही. आणि काल आपण अशी बातमी लावली की बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांना शिव्या दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी मागचा काय कारण आहे जाणून घेण्यासाठी आज आपण पुन्हा आदिवासी पाड्यात आलेलो आहोत. सुरुवातीला मी जाणार आहे, माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका आहेत. मॅडम, दावे केले जातात तुमच्याकडनं विकासाचे, हे दावे किती खरे किती खोटे ते विचारण्यासाठी आम्ही घराघरात फिरतोय. जर एखादा माणूस आमदाराला ओळखत नसेल तो त्याचा दोष आहे का? आमदारांना सगळे धोबी तलाव आहे. दरवर्षी आपला नवरात्री उत्सव असतो. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याच माध्यमातून हा नवरात्रीचा उत्सव चालू केला जातो. आमच्या गावात 4 पाड्या आहेत. हे 4 पाड्यातली लोक आमची बाहेर जात होती नवरात्रीसाठी. तेव्हा तिकडनं वादविवाद होत होते, पण आपण जेव्हा सांगितलं की माझी लोक बाहेर जाता कामा नये, की तुम्ही आपला सण जो आहे तो इकडे साजरा करा. आणि दरवर्षी लोकनेते हितेंद्र ठाकूर स्वतः खर्च करतात आणि हा नवरात्रीचा उत्सव साजरा करतात. इकडचे लोक आपल्याला ओळखतात आहेत, कारण इकडे आम्ही ज्या मुलांना शिक्षण स्वतः विवाह कॉलेजला मी स्वतः नेऊन त्यांचे ऍडमिशन केलेले आहेत. बहुतांशी मुलं इकडे जे आहेत ती विवाह कॉलेजला शिकलेले आहेत. त्यांचं फी सुद्धा घेतलेली नाही, त्यांना मोफत शिक्षण दिलेलं आहे. मॅडम, किती वर्ष तुम्ही सरपंच होतात आणि गेले 5 वर्ष तुम्ही 5च वर्ष तुम्ही नगरसेविका होतात? 5 वर्ष मी 2007 ते 2009 मध्ये सरपंच होती या गावात. तेव्हा एक 40 घरकुलं मी आणले होते. त्याच्या आधी सरपंच चंद्रकांत भोईर होते, याने एक 100 घरकुलं आणले होते. आणि घरकुल करत असतानाच आम्ही प्रत्येक पाड्यामध्ये बोरवेल लावलेला आहेत, कारण पाण्याचा प्रश्न हा मोठा होता, गंभीर होता. तेव्हा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाण्याचे बोरिंग लावलेले आहेत. एवढी वर्ष झाली तुम्ही राजकारणात आहात. 35 वर्ष बहुजन विकास आघाडी वसई विरारच्या सत्तेमध्ये आहे. आज पाण्याचा प्रश्न इथेही जटिल आहे. बोरिंगचं पाणी पिणं म्हणजे किती योग्य आणि किती अयोग्य हा नंतरचा भाग आहे. मग नळाचं पाणी का नाही आलं हा एक प्रश्न आहे ना. नळाचं पाणी तुम्हाला पण माहिती आहे, जेव्हा पाणी येणार होते तेव्हा माजी खासदार तुम्हाला माहिती आहे त्यांनी आमच्या आता 385 MLT पाणी आलंय ना मॅडम? आलंय आणि त्याचं काम चालू आहे ना. त्यांना आम्ही पाणी देणारच आहोत. मग तुम्ही कसं सांगू शकता की यांना पाणी पण मिळालंय, सगळं मिळालंय? पाणी म्हणजे बोरवेल, जे पाण्याचा प्रश्न होता इथे खारं पाणी एवढं नाहीये, पण बोरवेलने आम्ही पाणी दिलं ना त्यांना. आज आपण जर पाहिलं तर तिथे बाथरूम आहेत त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्याचा मेंटेनन्स नाही करत का वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने? तिकडे साफ करायला कोण लोक येत नाहीत का? साफसफाई होते, पण आपण जेव्हा शासनाची योजना जी आहे टॉयलेट बाथरूम हे आपण सरकारी योजनेतून बांधून देते, त्याचा केअर घेणं हे गावकऱ्यांचं पण आहे. महापालिकेच्या माध्यमातून आपण सफाई कामगार पाठवून साफ करून घेतो, पण तेवढीच जबाबदारी आमच्या स्थानिक लोकांची पण आहे. ते स्वतः बोलतील. म्हणजे स्थानिकांचा कुठेतरी निष्काळजी पण आहे. त्यांनी साफसफाई तर आपली ठेवायलाच पाहिजे ना. तुम्हाला काय काय इकडे सुखसुविधा आलेल्या आहेत? काल आम्हाला जेव्हा आम्ही तुमच्या तिकडे, ते पण तुमचेच शेजारी होते, तुमचीच लोक होती, बरोबर आहे? इथे बस स्टँड आहे का? आहे आहे. किती वाजता बस येते? संपूर्ण दिवस सुरूच असतात. संपूर्ण दिवस सुरू असतात. मग काल जो काही प्रकार घडला, काही बहुजन विकास आघाडीची लोक आली, त्यांनी त्या महिलांना शिव्या घातल्या असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, इकडे तर कोणीच शिव्या घातलेल्या नाही. तुम्हाला नाही घातल्या, त्यांना घातल्या? नाही, इकडे कोणीच काहीच नाही शिव्या घातलेल्या मिळत नाही. मग इकडे जो विकास झालेला त्याच्याने तुम्ही समाधानी आहात का? आहोत, समाधानी. काय किती वय आहे तुझं? माझं 60. किती वर्ष तुला इथे झाले? इथे मला काय किती
बरीच वर्ष झाली म्हणजे लग्नानंतर तू इकडेच राहिली? इकडेच राहिली. अजून कोण कोण आहे कुटुंबामध्ये? कोण कोण आहे कुटुंबामध्ये ह्या 2 मुली मी आहेत माझ्या आणि मी. मग विकास झाला का इथला? अरे आता हे बघा, तुम्ही सांगतात ना बायांना शिव्या दिल्या, बायांना शिव्या नाही दिलेल्या. आता जर आम्ही गावकरी सगळे एकत्र, बरोबर, आता त्याही जर ज्या बाया बोलल्या ना हे चुकीचं थोड्या बोलल्या, मग आम्ही आमच्यासारख्याच ना आम्ही विचारू त्यांना, तुम्ही आमदाराला आम्ही आमदाराला ओळखत नाही, जिबात नाही ओळखत. आता अवुक्ष आपल्या इकडे गेले. पण आमदारांना न ओळखणं याच्यात चुकीचं काय आहे? जर समजा नसेल आपण आमदाराला ओळखू तर तो दोष आहे का? आपल्याला काय आता समजा सवलती करतो ते करतो. आमची कधी तब्येत कोणाला जास्त. पाणी कुठचं पिता तुम्ही? पाणी आता आम्ही जो बोर मारलाय ते बोरिंग, पहिला आम्हाला काहीच नव्हतं, विहिरीचं पाणी पित होते. मग नळाचं पाणी का नाही? आता एवढी वर्ष आता पहिल्यासारखं नळाचं पाणी हवंय की नको हवंय? हवंय आहे ना, पण हवंय ना. मग ते आमदाराकडनं मागितलं पाहिजे की नाही मागितलं? आता आम्ही मागणी नाही केलेली आहे, आम्ही काही सांगितलेलंच नाही. आमचं हे चालते म्हणून आम्ही हाली सांगितलं बीएमसीचं पाणी नकोय पाहिजे आम्हाला, पण आम्ही कोणीच ऑफिसला नाही गेले, काय ना आम्हाला नळ पाहिजे का काय, बरोबर आहे ना. मग आता ऑफिसला जा उद्या आणि आमदार तिकडे बसले असतील त्यांना सांगा आम्हाला नळाचं पाणी पाहिजे, कारण ते तुमच्या हक्काचं आहे. हा नाही नाही बरोबर, हो सांगू ना आम्ही. या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे ना. हो हो बरोबर. आम्हीच नाही गेलेले, आम्ही गेले असते आम्हाला कोणतं काय झालं. पहिलं आम्ही दर मीटिंगला पंचायत मध्ये जायचो, पहिली पंचायत होती. आता समजा ना आम्ही जायचो सगळं थोडं थोडं, म्हणजे कोणी बाया कामाला जायच्या तरी पण आम्ही जायचं, आम्हाला काय पाहिजे. आता नवरात्राला बघा, आता एवढी इथे आम्हाला डीजेचं मंडपाचं एवढी इकडे कोणाची ऐपत नाही मिळत. आम्ही 10 दिवसाचा खर्च आम्ही गावातून पैसे थोडे थोडे काढतो. आता तुमची जी घरातली लोक आहेत ती नोकरी धंद्याला कुठे जातात? कोण नाही. कोणच नाही. तू कुठे जातो कामाला दादा? मी रिक्षा चालवतोय. रिक्षा चालवतो. विरारमध्ये. राहायला कुठे? इथेच आहे? राहायला स्थानिक आहे. स्थानिक आहे. स्थानिक आहे. मूळ प्रश्न, तुझं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 12वी झालंय आणि माझं शिक्षण आहे मी विवाह कॉलेज फ्री ऑफ कॉस्टने केलेलं आहे. हे सर्व आप्पानीच दिले आहे मला पूर्ण. तू समाधानी? मी समाधान आहे आणि गावाचा विकास पण झालेला आहे. आप्पा स्वतःने केला आहे आणि आप्पा वेळोवेळी ज्या वेळेला इथे इलेक्शन असतं म्हणजे ती लोक जे बोलत इथे येतात, खोटं असं नाही, सर्वांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे. आपा इथे येतात, सर्वांना प्रश्न विचारतात, तुमचा काय प्रश्न आहे तुम्हाला सोडा, पूर्णच बोलायला तयार नसतं इथे. आपा इथे क्षितिज दादा येतो, चिक्कू दादा येतो, आपली प्राचीता इथे येते, सर्व इथे येतात. त्यांचे अजून सहकार्य आहेत, रंजना मॅडम आहेत, वरुण दादा आहेत, आपले चंद्रकांत भोई दादा, हे सर्व वारून आपल्या गावी फिरत असतात. तुम्हाला काय पाहिजे, काय हवं आहे ते सर्व विचारायचं काम करत. कोणच बोलायला तयार नसते या टायमाला का मला हे पाहिजे, मग नंतर विरोध करायला पाहिजे कोण. कारण का आपा हे माझ्यासाठी आहे ना, माझ्या वडिलांसारखे आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हितेंद्र ठाकूर जे आहेत, बोलणार का ताई? हा, काय सुविधा आहेत तुम्हाला? आम्हाला सर्व दिलेलं आहे आप्पांनी. आमच्या काहीच मागण्या नाहीत. आम्हाला ब्लॉक पाहिजे होता, ब्लॉक पण आम्हाला दिला मिळवून. आप्पांनी दिलं होते हो. लाईट आता बाथरूमचे दरवाजे वगैरे आम्हीच व्यवस्थित नाही ठेवत तर कसं काय राहणार? आमचीच लोक व्यवस्थित नाही ठेवत, मग कसं राहणार व्यवस्थित? मग तिथे आतमध्ये कड्या नाहीये आहेत, भोकं पडलेले आहेत महिला ह्याच्यात. 1500 रुपये घेतले का? 1500 रुपये घेतले? 1500 रुपये घेतले. हो घेतले ना. हा घेतले. मग एकनाथ शिंदेबद्दल काय बोला? त्यांनी पण ते तुम्हाला 1500 रुपये दिले? त्यांनी पण दिले ना, आम्हाला दिले ना, आमच्यासाठीच करतात ना, महिलांसाठीच करायला लावले ना त्यांनी. त्यांच्यासाठी पण आमच्याबद्दल काहीच मनामध्ये काहीच मिळत नाही. आपण जर पाहिलं तर हे आदिवासी पाडे आहेत आणि आदिवासी पाड्यामध्ये किती विकास झाला हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. काल जो काही प्रकार झाला तर ते लोक सांगतात की विकास झाला नाही, ही लोक सांगतात की जो विकास झालेला आहे त्याच्यात आम्ही समाधानी असतो. असं असताना येणाऱ्या 20 तारखेला हे कोणतं बटन दाबणार हे 23 तारखेला आपल्याला स्पष्ट होईल. आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.